नमस्कार मैत्रिणींनो, नागपूरकर्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज अगदी झटपट बनणारी घरच्या साहित्यात बनणारी एक रेसिपी बघणार आहोत। उन्हाळ्यामध्ये ज्या लोकांना खूप जास्त उन्हाचा किंवा गरमीचा त्रास होत असेल ना, त्यांनीही आवर्जून घ्यावं। तर आज बनवणार आहोत बडीशेपचं सरबत म्हणजेच सोपचं सरबत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। महत्त्वाचे 4च इन्ग्रेडियंट लागणार आहेत। 4 टेबलस्पून सोप म्हणजेच बडीशेप, 4 टेबलस्पून साखर, 5 ते 6 काळी मिरे आणि अर्धा चमचा यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला बडीशेप, साखर, काळी मिरे आणि हाफ टीस्पून मीठ घालायचं आणि याची अगदी फाईन अशी पावडर करून घ्यायची। सोपच्या सरबतचं म्हणजेच बडीशेपच्या सरबतचं आपलं जे मिश्रण आहे ते तयार झालं आहे। मग अगदी सोप हिरवी असते, बडीशेप हिरवी असते, तर सरबताचा रंग देखील खूप सुंदर येतो। बडीशेपचं जे आपण सरबत बनवतो ना, त्याचं असं पावडर तुम्ही स्टोअर करून देखील ठेवू शकता आणि आयते वेळी जेव्हा तुम्हाला करायचं असेल ना, तेव्हा तुम्ही बनवू शकता। हे बघा, अशा प्रकारे सरबताचं पावडर तयार झालं आहे। ग्लासमध्ये 2 चमचे पावडर घ्यायची, त्यातच 2 ते 3 पुदिन्याची पानं अशा प्रकारे हातानेच कुस्करून टाकायची। सोबतच यामध्ये 1/4 टीस्पून काळं मीठ आणि यामध्ये बर्फाचे तुकडे घालायचे। जर तुम्हाला गार नसेल आवडत तर तुम्ही साधं गार पाणी किंवा साधं पाणी देखील वापरू शकता। यातच अर्धा लिंबाचा रस घालायचा, यातच आता गार पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असं थंडगार बडीशेपचं सरबत सर्व करायचं। रेसिपी एन्जॉय करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। तोवर मस्त खा आणि स्वस्थ राहा। थँक्यू।